दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 18 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्याची वरदानी असलेलं उजनी धरण हे शतकाकडे वाटचाल करायला लागले, मात्र ते कधी शतक गाठणार याची उत्सुकता माझ्यासह सोलापूर जिल्हे आणि पुणे नगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आहे। मात्र हे उजनी धरण आणखीन काही 100% भरण आहे, त्यामुळे आजची टक्केवारी किती आहे, दौंडची आवक किती आहे, उजनीतून विसर्ग किती आहे याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक आज सकाळची 6ची जर अपडेट आपण पाहिली तर दौंडचा जो काही विसर्ग आहे तो काल रात्रीपेक्षा थोडासा कमी झाला आहे। तो 9452 क्युसेक्स इतका तो विसर्ग झाला आहे। धरणावरती पावसाची काही नोंद झालेली नाही। धरणाचा एकूण पाणीसाठा जर आपण पाहायला गेलं तर तो 114.53 TMC झाला असून धरणाची उपयुक्त पाणी पातळी जी आहे टक्केवारीमध्ये ते 50.87 TMC इतकं धरण ते भरलं आहे। आणि टक्केवारीमध्ये जर धरण पाहायला गेलं तर रात्री एवढीच धरणाची टक्केवारी आहे ती 94.95% म्हणजे साधारण 95% धरण या ठिकाणी भरले। आणि धरणातून जो काही विसर्ग सोडला जातोय तो काल सायंकाळी 4 वाजल्यापासून जो 15,000 केला तोच आत्ताही कायम आहे। भीमा नदीमध्ये उजनी धरणाच्या सांडव्यातून जो काही विसर्ग सोडला जातो तो 15,000 क्युसेक्स आहे। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। सिनामाड्यासाठी 180 क्युसेक्स आहे, दहेगावसाठी 80 क्युसेक्स आहे, बोगद्यासाठी 400 क्युसेक्स आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी हा 21 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे। दर्शक आता जुलै महिना आता संपत आला, बऱ्यापैकी निम्म्यावरती आला आहे। कदाचित जुलै महिन्यापर्यंत उजनी धरण 100% हे करणार नाहीत, मात्र ऑगस्टमध्ये कदाचित उजनी धरण 100% भरण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। कारण आत्ता परतीचा आता पावसाचे काही दिवस सुरू आहेत, पावसाळा सुरू आहे। मात्र सोलापूर जिल्ह्याचं आपण पाहिलं तर पाठीमागच्या 1.5 महिन्यामध्ये चांगला म्हणावा असा पाऊस काय या ठिकाणी पडलेला दिसत नाही। इथली जी पिकं आहेत ती पिकं आत्ता चांगली पाण्याला आलेत, मात्र हे उजनी धरणातून जे काय सातत्यानं पाणी सोडलं जातं त्यामुळे जे भीमा नदीकाठी शेतकऱ्यांची काही विद्युत मोटर आहे त्या सातत्यानं काढघाला त्या ठिकाणी करावं लागतात। त्यामुळे आता आणखीन थोडीशी काळजी आपण घेणं गरजेचं आहे। कारण आपले विद्युत पंप ज्या मोटरी असतील त्या नदीमध्ये असतील, नदीवर असतील तर हा विसर्ग 15,000 सोडल्यानंतर थोडंफार पाणी हे वाढणार आहे। मात्र कदाचित आता उजनी धरण हे ऑगस्टमध्ये जर भरलं, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भरलं होतं आणि त्यामुळं आता यावर्षीसुद्धा कदाचित ऑगस्टमध्ये उजनी धरण भरेल 100%। आणि त्यानंतर मात्र जो काही वरून फ्लो येणार आहे दौंडचा असेल, दौंडवरून जो येतोय तो मात्र आलेला विसर्ग हा थेट नदीपात्रामध्ये येणार आहे। त्यामुळे पुढचे 2 महिनेसुद्धा भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना खूप सतर्क राहावं लागणार आहे आणि सातत्यानं आपल्या विद्युत मोटारीची, विद्युत संचेची काळजीही घ्यावी लागणार आहे। त्याच्या सर्व अपडेट आम्ही आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू। तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। अनेक आमचे जे आपले हे जे आहेत व्ह्यूवर्स ते काय करतात तर दर्शक फक्त सबस्क्राईब करतात, पण नोटिफिकेशन ऑलला नोटिफिकेशन केलं तर प्रत्येक उजनीचा अपडेट जो तुमच्यापर्यंत पोहोचेल तो तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। फक्त सबस्क्राईब केलं तर एकच व्हिडिओ पोहोचणार आहे, मात्र सबस्क्राईब ऑल जर केलं तुम्ही तर ते सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला सातत्यानं तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल।